गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण ब्रेन पाहतोय मराठीमध्ये. बेसिकली आपण डिव्हिजन ऑफ नर्वस सिस्टीम बघितल्या. आपण परत शॉर्टमध्ये रिवाईज करू. तर ॲनाटॉमिकल डिव्हिजनमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. फंक्शनलमध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम डिवाइड होते ॲफरंट कंपोनंटमध्ये आणि इफरंट कंपोनंटमध्ये. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट येतो सेल्युलर आर्किटेक्चर. या सेल्युलर आर्किटेक्चरमध्ये आपण नर्व सेल सुरू केले होते, नर्व सेल ऑर न्यूरॉन्स, आणि सेकंड न्यूरोग्लायल सेल्स. सो न्यूरॉन्स हे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये असतात, नर्व्ज या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये असतात. दोघंही सेमच आहेत. या दोघांना कनेक्ट किंवा कंबाईन करून ठेवणारं जे सेल असतं दॅट इज अ न्यूरोग्लाया, ज्याला आपण नर्व ग्लू असं पण म्हणतो. मग हे जर सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये असतील तर ते न्यूरोग्लाया असतात, आणि ब्रेनच्या बाहेर गेल्यावरती ते श्वान सेल होतात. सो न्यूरॉन आपण पाहणार आहोत. न्यूरॉन इट इज मेड अप ऑफ टू थिंग. फर्स्ट इज सेल बॉडी अँड सेकंड इज सेल प्रोसेसेस. मग जी सेल बॉडी आहे ही सेल बॉडी कलेक्टिवली दे फॉर्म द ग्रे. कलेक्टिवली म्हणजे खूप साऱ्या सेल बॉडीज एकत्र येऊन ग्रे मॅटर तयार करतात सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या न्यूक्लियामध्ये कुठे तयार करतात? न्यूक्लिया. इथे क्लिअर दिलं आहे, कलेक्टिवली दे फॉर्म ग्रे मॅटर अँड न्यूक्लिया इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गँग्लियॉन इन द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजे हे जे कलेक्टिवली सेल बॉडीज आहे एकत्र येऊन ग्रे मॅटर क्रिएट करतात. हे ग्रे मॅटर असतात न्यूक्लियाचे, आणि हे जे न्यूक्लिया कुठे असू शकतात? एक तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये असेल किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या गँग्लियॉनमध्ये असतील. त्याच्यानंतर पुढे बघतोय आपण सेल प्रोसेसेस. सेल प्रोसेसेस दोन प्रकारचे आहेत, एक आहे डेंड्राइट आणि एक आहे ॲक्झॉन्स. डेंड्राइट्स हा ग्रीक शब्द आहे. याचा अर्थच होतो की ब्रांच ऑफ ट्रीज. एका ट्रीसारखे ते असे पूर्ण ब्रांच असतात. असं इमॅजिन करा की हे दोन्ही हात म्हणून माझा एक सेल बॉडी आहे, आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या डेंड्राइट्स आहे, आणि हा जो एवढा मोठा आहे दॅट इज अ ॲक्झॉन. मग या सेल प्रोसेसमध्ये डेंड्राइट्स आहेत, त्या मल्टिपल असतात, शॉर्ट असतात. त्याच्यानंतर ॲक्झॉन सिंगल इलॉंगेटेड असतो. कलेक्टिवली द ॲक्झॉन फॉर्म्स अ ट्रॅक. म्हणजे खूप सारे ॲक्झॉन्स एकत्र आले की जर ते सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे ब्रेनमध्ये असेल तर तिथून ते काय बनवतात? ट्रॅक्ट बनवतात. आणि ते जर समजा पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये असतील तर तिथे ते काय बनवतात? तिथे ते नर्व्ज बनवतात. त्या नर्व्जच्या नंतर गँग्लियन्स बनतात पुढे. सो फंक्शनली ईच न्यूरॉन इज स्पेशलाइज फॉर सेन्सिटिव्हिटी अँड कंडक्टिव्हिटी. प्रत्येक न्यूरॉन हा सेन्सिटिव्हिटीसाठी आणि कंडक्टिव्हिटीसाठी असतो. सेन्सिटिव्हिटी म्हणजे तो एका बाजूने सेन्सेस घेतो आणि दुसऱ्या बाजूला ते कंडक्ट करतो, म्हणून त्याला सेन्सिटिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचं ठरवलं. द इम्पल्स कॅन फ्लोज इन देम विथ ग्रेट रॅपिडिटी. इन सम केसेस अबाउट 125 मीटर्स पर सेकंड. 125 मीटर पर सेकंडच्या हिशोबाने त्याच्यामधनं कंडक्शन्स होतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी गरम वस्तू माझा त्याला हात लागला आणि हात पटकन पाठीमागे आला. ही जी गोष्ट आहे पटकन पाठीमागे येणं, हा जो सेन्स आहे याला म्हणतात आपण सेन्सिटिव्ह आणि कंडक्टिव्हिटी. आणि पटकन इथून सेन्सेस हातापासनं इथून माझ्या ब्रेनपर्यंत गेले असेल किंवा स्पायनल कॉर्डपर्यंत गेले असेल किंवा गँग्लियापर्यंत गेले, आणि तिथून त्या हाताला परत माहिती भेटली आणि हात विड्रॉ झाला. एवढ्या फास्ट हे कंडक्शन होत असतात. सो त्याच्यानंतर आपण पुढे हा चार्ट पाहतोय, न्यूरॉनचा चार्ट, नर्वस सिस्टीमचा चार्ट आहे. आपण बघितलं आहे नर्वस सिस्टीम डिवाइड इंटू सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲज ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये ॲफरंट अँड इफरंट. इफरंटमध्ये सोमॅटिक नर्व्ज अँड ऑटोनॉमिक नर्व्ज, आणि ऑटोनॉमिक नर्व्जमध्ये सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. आता हे सिम्पल क्लासिफिकेशन आहे नर्वस सिस्टीमचं. त्याच्या खाली हा न्यूरॉन दिलेला आहे. या न्यूरॉनची ही सेल बॉडी आहे. या सेल बॉडीच्या बाहेर हे डेंड्राइट्स आहेत, आणि हा एवढा मोठा ॲक्झॉन आहे. या ॲक्झॉनला ॲक्झॉन टर्मिनल्स आहेत. या ॲक्झॉनच्या वरती मायलिन शीथ आहे. हे जे डेंड्राइट्स आहेत ह्या डेंड्राइट्सला सेन्सरी पार्ट म्हटलेलं आहे, आणि ॲक्झॉन हा मोटर पार्टसारखा कॅल्क्युलेट केला जातो. न्यूरॉनचं क्लासिफिकेशन आहे. न्यूरॉनचं क्लासिफिकेशन 4 प्रकारे पडतं. पहिलं पडतं प्रोसेसेस, दुसरं पडतं त्याची लेंथ, तिसरं क्लासिफिकेशन पडतं त्याची शेप, आणि चौथं पडतं साईज. आपण पहिलं बघू प्रोसेसेस. प्रोसेसेसनुसार त्याचे 4 याच्यामध्ये क्लासिफिकेशन होतं: मल्टीपोलार, बायपोलार, सुडो युनिपोलार आणि युनिपोलार. मल्टीपोलार म्हणजे ज्याला खूप सारे पोल आहेत. असं इमॅजिन करा की हा माझा सेल आहे, हा हात तळवा, आणि या हाताला एवढे मोठे पोल आहेत. समजा या 4 डेंड्राइट्स आहे आणि हा एक ॲक्झॉन आहे, पण स्टील हे 4 डेंड्राइट्स आणि हा ॲक्झॉन किती मल्टीपोल झालेत ना, म्हणून याला मल्टीपोलार म्हटलेलं आहे. ह्याची इमेज आपण बाजूलाच पाहू शकतो. हे मल्टीपोलार आहे. इथे डेंड्राइट्स आहेत, इथे डेंड्राइट्स आहेत, इथे डेंड्राइट्स आहेत,
आणि इथे खाली ॲक्झॉन आहे, म्हणून हा मल्टीपोलर झाला. आणि ह्युमन बॉडीमध्ये शक्यतो मल्टीपोलरच असतात. ह्युमन बॉडीमध्ये, ह्युमन ब्रेनमध्ये, स्पायनल कॉर्डमध्ये युनिपोलर आणि बायपोलर हे कमी प्रमाणात असतात. सगळ्यात जास्त प्रमाणात कोणते असतात तर मल्टीपोलर असतात, कारण आपल्याला मल्टिपल इन्फॉर्मेशन गॅदर करायची असते आणि ती पुढे कंडक्ट करायची असते. सो ऑल मोटर अँड इंटरनन्शियल न्यूरॉन्स आर द मल्टीपोलर. बायपोलर न्यूरॉन याच्यामध्ये काय की दिस इज द फर्स्ट न्यूरॉन इन द रेटायना, गँग्लियन ऑफ द 8th क्रॅनियल नर्व अँड ऑल्फॅक्टरी म्युकोजा. आता इथे आपण बायपोलर न्यूरॉन बघू शकतो. बायपोलरमध्ये काय दिलेलं आहे, 2 पोल्स आहेत है ना, एका पोलला डेंड्राइट्स आहेत, एका पोलला ॲक्झॉन आहे आणि मध्ये बॉडी. सो दिस इज अ बायपोलर न्यूरॉन. आता त्याच्यानंतर जो दिला आहे सुडो युनिपोलर. सुडो युनिपोलरमध्ये ही बॉडी आहे, या बॉडीपासून एकच ॲक्सेस निघाला आणि त्याचेच मग पुढे काय आलं आहे, डेंड्राइट्स पण झाले आणि ॲक्झॉन्स पण झाले. सो याला सुडो युनिपोलर म्हणू शकतो किंवा आपण युनिपोलर म्हणू शकतो. सुडोसाठी इथे मल्टिपल पोल्स लागतात आणि बाकी याच्यामध्ये हा सिंगल असतो. युजली युनिपोलर सेल हे लोअर वर्टिब्रेजमध्ये असतात आणि फक्त मेसेनकेफॅलिक न्यूक्लियस ऑफ ट्रायजेमिनल नर्वमध्ये असतात. बाकी सुडो युनिपोलर हे डॉर्सल रूट गँग्लियनमध्ये असतात आणि सेन्सरी गँग्लियन ऑफ क्रॅनियल नर्व्समध्ये असतात. अकॉर्डिंग टू ॲक्झॉन, ॲक्झॉनच्या हिशोबाने गॉल्गी टाईप 1, गॉल्गी टाईप 2 आणि अमाक्राइन न्यूरॉन्स. गॉल्गी टाईप 1, गॉल्गी सगळ्यांना माहिती आहे. गॉल्गी एका शास्त्रज्ञाचं ॲनाटॉमिस्टचं नाव आहे ज्यांनी भरपूर शोध लावले. त्यांच्या नावाने ह्या न्यूरॉनला नाव दिलं, जिथे ॲक्झॉन खूप लांब असतो आणि डेंड्राइट छोटे छोटे असतात. हा झाला टाईप 1 गॉल्गी. हा तुम्हाला जनरली सेरेब्रममध्ये आणि सेरेबेलममध्ये पाहायला भेटतो. तिथून हे पिरॅमिडल ट्रॅक्ट्स वगैरे बनवतात. दुसरं आहे गॉल्गी टाईप 2. गॉल्गी टाईप 2 तुम्हाला कुठे पाहायला भेटतो तर सेरेब्रमच्या कॉर्टेक्सच्या तिथे असतो. छोटे छोटे ॲक्झॉन्स असतात आणि छोटे छोटे ॲक्झॉन्स हे सिनॅप्सनी जोडलेले असतात. हा सिनॅप्स आहे, हा एक ॲक्झॉनचं टर्मिनल आहे, हे दुसरं एक तर डेंड्राइट असेल किंवा ॲक्झॉन असतील आणि अशा प्रकारे इन्फॉर्मेशन कॅरी करतात. सो गॉल्गी टाईप 2 छोटे छोटे असतात. अमाक्राइन न्यूरॉन्समध्ये फक्त डेंड्राइट्स असतात, तिथे ॲक्झॉन युज्युअली नसतात. सो दीज आर द मॅच्युअर न्यूरॉनमध्ये जनरली सगळ्या गोष्टी असतात, पण हे तेवढे मॅच्युअर नसतात. अमाक्राइन्स असतात, फक्त डेंड्राइट्स इथं भेटतात आणि हे आपल्याला रेटायना ऑफ आयबॉलमध्येच पाहायला भेटतात. बाकी जनरली जास्त पाहायला भेटत नाही. काही वेळेस ऑल्फॅक्टरी रिजनमध्ये थोड्याफार प्रमाणात भेटतं, अदरवाईज नाही. फंक्शनल क्लासिफिकेशन. आता फंक्शनल क्लासिफिकेशन आपण नंतर बघू. याच्या पहिले आपण बघितल्याप्रमाणे अकॉर्डिंग टू शेप्स. मग शेप्समध्ये काय, स्टिलेट, बास्केट, फ्युजिफॉर्म आणि पिरॅमिडल हे सगळे त्याचे शेप्स आहेत. स्टिलेट फॉर्मेशन, बास्केट फॉर्मेशन, फ्युजिफॉर्म फॉर्मेशन, पिरॅमिडल फॉर्मेशन, याच्यानुसार याचं क्लासिफिकेशन होतं. म्हणजे फक्त दिसण्यावरून क्लासिफिकेशन. त्याच्यावरती आहे अकॉर्डिंग टू साईज. जिथे 7 मायक्रोमीटरच्या खाली असतो दॅट इज मायक्रो, आणि त्याच्यावरती जो असेल तो मॅक्रो न्यूरॉन. हे झाले त्याचे ॲनाटॉमिकल क्लासिफिकेशन. ॲनाटॉमिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण काय काय बघितलं, सगळ्यात पहिले प्रोसेसेसनुसार क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर लेंथनुसार क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर शेपनुसार क्लासिफिकेशन, तर साईजनुसार क्लासिफिकेशन. त्यानंतर फंक्शनल क्लासिफिकेशन. फंक्शनल क्लासिफिकेशनमध्ये न्यूरॉन्स क्लासिफाय होतात. सेन्सरी नर्व्स, याच्या व्यतिरिक्त मोटोर नर्व्स, याच्या व्यतिरिक्त पॅरासिम्पॅथेटिक ऑर ऑटोनॉमिक नर्व्स आणि सिम्पॅथेटिक न्यूरॉन ऑफ ऑटोनॉमिक नर्व्स. सो सेन्सरी नर्व्ज या ज्या इन्फॉर्मेशन घेऊन जातात आपल्या पेरिफेरीपासून सेंटरपर्यंत. आपण या फंक्शनलला एक सेपरेट याच्यामध्ये डिस्कस करू. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ न्यूरॉन्स सांगेल. तोपर्यंत थँक्यू.